टॉप 4 मध्ये जाणारा संघ कोंबिवली ठरलाय. आजच्या रात्री मधला हा दुसरा संघ असेल जो टॉप 4 मध्ये दाखल होईल. पण आपण पाहतोय बाळा साळुंके सर संस्थापक अध्यक्ष आहेत. मेंटॉर मात्र मैदानाच्या बाहेर आलेत आमचे अविनाश पालंडे सर. यांच्याकडे पाहिल्यानंतर मला खास करून अनिल कपूर यांची आठवण होते. हे देखील डॅशिंग पर्सनॅलिटीचे हिरो आहेत. एक काळ त्यांनी फलंदाजीच्या जोरावरती गाजवला. रिव्हर्स स्वीपचं मादक सौंदर्य या विभागामध्ये त्यांनी दाखवलं आणि या स्पर्धेमध्ये BSA पॅनलचे ते संचालक आहेत. निश्चितच उद्याच्या रात्रीमध्ये खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष गणेश नाना पाटील या मैदानावरती सगळ्यांना खेळताना पाहायला मिळतील. तोच जोर तोच दमखम दोन्ही संघाचे 12 पॅन. गोलंदाजी मार्गवरती सागर तांबडे. सागर तांबडेचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाडगे चेंडूचा पाठलाग करते पण यावेळी चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. पहिल्या चेंडूला दिलाय आकार. प्रणीतनं मारलाय पहिल्या चेंडूवरती चौकार चौकार चौकार. नंतर आता इरादे स्पष्ट झालेत. प्रशांत शेंडे पाटील फाउंडेशन मुळगाव संघ मात्र आता आक्रमण करण्याची तयारी आहे. दाखवते पण या चेंडूवरती गतीचा कमी वापर केला. फिरकीच्या जोरावरती मोहात पाडला आणि इथे बघा जल्लोष गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. ठोक डीजे पहिला गडी बाद. प्रणीत बाद झाला. आता नेक्स्ट बॅटर आलाय स्वरूप मैदानामध्ये. डाव्याताचा आणखी एक जबरदस्त फलंदाज मॅन फ्रॉम मुळगाव. सावरोळीचा 12वा प्रतिनिधी उभा होता ना तेव्हा चौकार आला. आता तो बसलाय तो विकेट आली आहे. पण आता उभा राहील की बसेल हे सांगणं कठीण आहे. पण इथे स्वरूप मैदानामध्ये गेलाय. याच्या नावावरती देखील रेकॉर्ड आहे. क्रिकेटच्या पटलावरती सावरोळीच्या मैदानावरती ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्यांनी गाजवल्यात. एक रात्र त्यांनी सोडली नाही. आता डायटिंग वर येतो. काल आपण हनीफ चलते चलते यांना पाहिलं. ते चालत चालत चालले होते पण त्यांना थांबवलं गेलं. पण इथे स्वरूपनं आल्या आल्या रौद्र रूप दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी पुन्हा एकदा बोट उंचावलंय आणि आणखीन एक गडी गारद केला गेला. बॅक टू बॅक स्वरूप यावेळेस गोल्डन डकचा शिकार. मी एंट्री गेट समोर ज्या वाहनं उभी आहेत त्यांना विनंती करेल. रिक्षा आणि जी 4 व्हीलर आहे त्यांना विनंती पिकअप तुम्ही लाईट प्लीज बंद करा. खेळाडूंना त्रास होतोय. डीजे अशी पंढरी पंढरी ग. ही क्रिकेटची पंढरी आहे. निर्धार चषक 2025. आदरणीय निखिलजी देशमुख यांनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होतंय. दुसऱ्या रात्रीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. सुधाकर भाऊ घारे यांचे निकटवर्गीय म्हणून निखिल शेंड यांची ओळख आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा सातत्य ठेवतीये. सातत्यानं चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि त्याचबरोबर जय भवानी प्रतिष्ठान मानकिवलीच्या सगळ्या त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांना दिलेली साथ. खालापूर तालुक्यातील सगळे खेळाडू त्यांच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. उद्याच्या रात्रीमध्ये बरेचसे दिग्गज संघ देखील आपण पाहणार आहोत. पण इथे मात्र चांगल्या रीत्या या चेंडूला अडवलंय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये राज घोसाळकरने या चेंडूला अडवलंय.
या 2 धावांच्या मदतीने 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. BSA पॅनलचे मेंटॉर इथे बसलेले आहेत, मॅचचा आनंद ते घेतात. एक काळ होता त्यांनी गाजवला, ज्या काळामध्ये आपण त्यांना पाहिलं, कधी नेरळच्या ठिकाणी जाऊन चांगली फलंदाजी केली, माथेरला जाऊन त्यांनी चांगली फलंदाजी केली, पण लोणावळ्यामध्ये जाऊन आजही तुम्ही रेल्वे ग्राउंडवरती खेळायला खोपोलीच्या नावाने गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारला जाईल, अविनाश पालंडे आलेत का? रिव्हर्स स्वीपचे मोठे मोठे फटके त्यांनी त्या मैदानावरती मारले. खेळपट्टीवरनं डायरेक्ट स्टेशन रेल्वे स्टेशनवरती मोठे फटके मारणारा रिव्हर्स स्वीपचा खेळाडू आहे. आणि त्यांच्या बाजूला बसलेला हा हिटर फलंदाज डिंगडॉंग सारख्या बलाढ्य मोठ्या संघासमोर, त्याचबरोबर बँगलोर सारख्या मोठ्या टीम बरोबर त्यांनी सुप्रीमो जी मोपाण्यामध्ये मोठी स्पर्धा होतीये त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ करून आपल्या खोपोलीचं नाव उंच ठेवण्याचं काम केलं. पण आता मात्र 40+ माध्यमातून ते खेळतात. मॅचलेस सारख्या बलाढ्य संघाच्या अपोजिट चांगली कामगिरी करणारे कुंदन वाघुले या चेंडूवरती पुन्हा एकदा रौद्र रूप पाहायला मिळाला. फलंदाज सर्वेशनं मारलाय आणखीन एक तडाका आणि इथून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर येतोय हा चेंडू. या चेंडूवरती पंचांचा इशारा 4 धावांचा आणि तिसऱ्या पंचांची केली जाते मागणी, चौकार की षटकार हे मात्र इथनं चेक केलं जाईल. मेंटॉर तिसरे पंच अविनाश पालंडे सर, तत्पूर्वी DJ. धावा लागला, 2 बाद 10. आदरणीय गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा स्कोर कार्ड वरती येते. ज्या आपण मैदानाचा उल्लेख केला होता लोणावळ्यामध्ये अविनाश पालंडे सरांनी एक काळ गाजवला, त्याच मैदानावरती गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी सराव देखील केलाय. गोलंदाज वैभव मेहतर, क्या गेंदबाजी करेंगे सबसे बेहतर. सूरज शेठ केदारी ज्यांचा वाढदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा केला, इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. सर्वेश शेंडेनं मात्र या चेंडूला मिड विकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, पण इथून मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येते. 11 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येत बाळा साळुंके सरांना देखील माहिती, एक एक धावाला खूप महत्व आहे आणि तेच महत्व देताना त्यांनी बराचसा सुंदर क्रिकेट खेळले, गोलंदाजी देखील धारधार केली. सर्वेशनं चांगला प्रयत्न केलाय. तांबाडी संघाच्या विरोधात 9 धावा वाचवताना यानं चांगली गोलंदाजी केली. आता सावरोळी संघाच्या विरोधात संकटामध्ये आहे मुळगाव संघ आणि या संकटातनं संकट मोचकाची भूमिका पार पडतोय सर्वेश. पुन्हा एकदा घेतली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संतोष जोरकर 21 तारखेची वाट पाहतायत. कब है PPL असं प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं आणि संतोष जोरकर यांनी उत्तर दिलंय. 21 तारखेला PPL पंचकृषी प्रीमियर लीगचा सोहळा याच मैदानावरती रंगेल. पण इथे आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी 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 केलीये गुल. DJ आता गाणं वाजवा ब्युटीफुल. DJ चांद देखील उगवलाय, चांदण्या देखील पाहायला मिळतात, पण आता आकाश एकदम क्लिअर झालंय, क्लिअर. आणि हॅरी पिंगळे सर चंद्रमा शोधतायत, पण एक चंद्र तुमच्या बाजूला देखील बसलाय मेंटॉरच्या भूमिकेमध्ये. अविनाश पालंडे सर, यंग अँड हँडसम पर्सनॅलिटी त्यांची. साईनचे बघतायत काही दिवसात BSA पॅनलला घेऊन आम्ही नक्की शिर्डीला जाऊ.
गेले 2 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्या वर्षी आमचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. पंचांनी यावेळेस बोट उंचावलंय. इथे मात्र आता सर्वेश शेंडे याला केले रन आउट. रन आउट घोषित केले पंचांनी. पंच निर्णय काय? OUT आउट. आणि पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम आहे. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मागणी जर पंचांना आवश्यकता असेल तर ते घेऊ शकतात. इथे पंचांनी निर्णय त्यांचा दिलाय आणि रिव्ह्यूचा जो वापर आहे तो आपण बीमर आणि व्हाईट साठीच घेतोय. अजूनही पंच एकमेकांशी संवाद साधतायत, म्हणजे हा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय लगेच येईल. बेन पंचांचे बाळा साळुंके सर आता हितभूज करतायत, त्यामुळे डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आउट आहे की नाही मात्र आता सांगितलं जाईल. पंचांनी त्यांचा निर्णय परत घेतलाय, म्हणजे नॉट आउट. पंच धावा किती आहेत या चेंडूवरती? डॉट चेंडू. परिस्थिती हॉट झाली आहे. गरमाहट या मॅच मध्ये आता पाहायला मिळतीये. मुळगाव संघाला ही मॅच जिंकायची आहे. सावरोळी संघाला देखील विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. टॉप 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये जाणार कोण? 4 चेंडूचा खेळ झालाय. योगेश गोपाळीचा हा चेंडू फटका फसलाय आणि झटका क्रमांक आता टीम मुळगाव संघाला 4था बसलाय. योगेश गोपाळे बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 12. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर सिमरन मैदानामध्ये गेलाय. डाव्या हाताचा फलंदाज आहे. इथून आता या जोडीला चांगली कामगिरी करावी लागणार. सन्मानपूर्वक स्कोर कार्ड वरती धावांची जर का नोंद झाली तर चांगला बॉलिंग अटॅक आहे टीम प्रशांत दादा शिंदे फाउंडेशन मुळगाव संघाकडे. कदाचित या धावा रोखण्याचं काम ते नेक्स्ट इनिंग मध्ये करतील, पण इथे मात्र आता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. ती मात्र रोशन दाबणे 11 सावरोळी संघाची. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पण बॅक टू द बॉलर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. इथून सिमरनच्या माध्यमातून 22ची एक धाव पूर्ण होती. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावांची नोंद. राजा भेळवाले मगाशी रिक्षा घेऊन आले होते, आता बाईक घेऊन आलेत. सब कुछ उन्होंने बेच दिया है क्योंकि वो बिजनेस करते हैं. उनका बिजनेस का रिकॉर्ड प्रवीण दुगाड़े सर कल बताएंगे, क्योंकि आज माइक्रोफोन पे मैं हूं. क्या तेरा क्या मेरा. राजा भेड़वाले सांगतात खाली हाथ आए थे खाली हाथ जाएंगे, लेकिन आज बिजनेस जरूर किया है. एका रात्रीमध्ये त्यांचा देखील रेकॉर्ड आहे. 80 ते 70 किलोच्या वरती भेळ विकण्याचा विक्रम त्यांनी गाठलाय. मराठी उद्योजक आहे, प्रत्येकाला विनंती आहे छोटे छोटे जे स्टॉल लागतात त्यांना तुम्ही नक्कीच सहकार्य करा. मॉलमध्ये जाऊन बर्गर खाण्यापेक्षा या छोट्या उद्योग करणाऱ्या व्यक्तींकडे तुम्ही एक वडापाव खा. गोलंदाज हर्षद पहिला चेंडू त्याचा वेगवान पद्धतीने पाहायला मिळाला आणि इथून मात्र सिंगल आली आहे.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल आपण बघतोय. संतोष जोरकर ज्यांच्या शरीरामध्ये क्रिकेटचं रक्त भरलंय आणि त्यांना साथ नेहमी देणारे आपण सूरज केदारी पाहत असतो. त्यानं देखील क्रिकेटचा किडा आहे मी तर म्हणेल, जो विचार केला तरी जात नाही. आणि आता मात्र ते मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच पाहण्यासाठी सातत्यानं प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण यांना पाहिले, पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर कोल्हापूर टेनिस क्रिकेटमध्ये जे काही नियम अटी लावल्या गेल्या त्याचं पालन आता खेळाडू करतायत आणि त्याचं श्रेय या सगळ्यांना जातं. कोल्हापूर टेनिस क्रिकेटच्या कमिटीनं चांगलं सुधार क्रिकेटमध्ये आणलाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सर्वेशनं बदल आली त्याचा वापर केला आणि इथून मात्र या चेंडूला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. सर्वेशच्या बॅट बंद आलाय. बिग 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 षटकार डीजे. श्रद्धा सबुरीचा मंत्र तुमच्या मनामध्ये असेल तर साई नक्की इच्छा पूर्ण करतील आणि सर्वेशने हे सिद्ध केलं. वेळेप्रसंगी ज्या धावांची गरज होती त्या धावा त्यानं घेतल्यात. आता मात्र ऑफस्टॉमच्या लाईनमध्ये या चेंडूला टाकण्याचं काम केलं गोलंदाजांना आणि ते पनिशमेंट दिली आहे पंचांनी. 21 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्या. थोडंसं दडपण वाढलं गेलं या षटकारानंतर. सर्वेश शेंडे लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे. पुन्हा लेदर क्रिकेट क्लब मधनं सातत्यानं खेळताना आपण याला पाहिलंय. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि त्याला दिलेली संधी प्रशांत दादा शेंडे फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज देखील सांगतोय मी देखील बराच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि माझ्यावरती देखील अनुभवाची तिजोरी आहे आणि ती इथे वापरताना मी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. मला देखील कर्णधारानं जी संधी दिली आहे तिचं सोनं करायचं आहे, कारण की इथे एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. निर्धाव चेंडूच्या मदतीनं टोटल 21 या आकड्यावरती आता स्कोर थांबलाय. 4 गडी बाद झालेत ते मुळगाव संघाचे. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. रोहित पाडगेने या चेंडूला अडवला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आता वाढ टोटल 23 धावा स्कोर कार्डवरती. अल्पेश सरकोडे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ज्यांच्या नसा नसात क्रिकेट भरलंय ते सगळे आता क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये तिखट परिस्थिती विकट असताना गोलंदाजी होते. गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून आणि रनआउटची विकेट देखील आली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 23. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची गरज असेल ती विरोधात रोशन दाभणे 11 सावरोळी संघ.
आता पहाटेची वेळ झालेली आहे, 4 वाजलेत, त्यामुळे विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण आता सजून घ्या. सलामीची जोडी आता सावरळी संघाची पाहायला मिळते. द हिटमॅन गौरव घोसाळकर आणि मिस्टर डायनामाइट. गौरव घोसाळकरच्या बरोबरीनं रोहित पाडगे. 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती 24 धावसंख्येची. गौरव घोसाळकरच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आज पाहायला मिळतीये. मुळगाव संघाची गोलंदाजी तिखट आज पाहायला मिळाली, पण परिस्थिती आता बिकट आहे. इथे या जोडीला फोडावा लागेल, धावा रोकाव्या लागतील, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. 3 षटकामध्ये 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावा. गोलंदाज योगेश गोपाळे. योगेश गोपाळे गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. बाळा साळुंके सर. राजू ओवाळ सर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये चेंडूची पाहणी केली जाते. मिस्टर डायनामाइट पहिल्या चेंडूवरती षटकाराचा डायमंड दाखवणार का, चौकाराचा हिरा दाखवणार का, सिंगल मात्र धावाला आकार देण्याचं काम करणार. गौरव घोसाळकर स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित पाडगे हिटमॅन. गोलंदाज योगेश गोपाळे. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय बॅकफुट वरती जाऊन. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौरवचा पाहायला मिळाला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सिंगल तर या चेंडूवरती आली. उरलेत शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 23 धावा. राज घोसाळकर खुश आहेत. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये वेगवान हा चेंडू. पंचांचा नॉट आउटचा इशारा. बाळा साळुंके सर कधी कधी जलवे दाखवतात. पहिला जलवा त्यांचा पाहायला मिळाला. कधी या 18 चेंडूच्या आधी एखादा डान्स देखील करतील. रोहित पाडगेनं मात्र ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय आणि डीप मध्ये इथे मात्र चांगल्या चेंडूला मिड विकेट मध्ये अडवलं गेलं आणि इथून मिळाली पुन्हा एकदा 1 धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरकार्ड वरती 2 धावांची नोंद. अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे, पण चेंडू उरले ते 15. 15 चेंडू 22 धावा. कमबॅक होऊ शकतं. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत तर गोलंदाजांना बांधून ठेवलंय, पण इथून पॉवरफुल फटके येतील का. अशा वेळी आपण बघतोय जोरदार बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरला देखील इथे थांबण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. निखिलजी देशमुख एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न आपण पाहतोय साकारलं गेलं, पूर्ण झालं. बऱ्याच मान्यवरांची मांडियाळी या व्यासपीठावरती आपण पाहिली. प्रत्येक मान्यवरांनी त्यांचं येऊन कौतुक इथून केलंय. आणि एक जबरदस्त चेंडू. या चेंडूवरती बॅटची कडा घेतली गेली, त्यानंतर यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. मिस्टर डायनामाइटचा संपलाय खेळ. ठोक डीजे. गाणं लावलं पैलवान आला. मला असं वाटलं मनोज पाटारे मैदानामध्ये आलेत की काय. मावळमध्ये त्यांना पैलवान म्हणून पदवी दिली गेली आहे. मावळच्या दिग्गज मान्यवरांच्या मांडियाळीमध्ये आपण मनोज पाटारेंना सातत्यानं पाहिलंय, ज्यांच्या एका इशाऱ्यावरती अख्खा टोल नाका हलतो.
आमचे मेंटॉर अविनाश पालंडे सर पाहतायत या मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. एक गडी मात्र बाद झाला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय वैभव मेहतर. या टीमचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख. मागच्या मॅच मध्ये देखील प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू. पंचांचा देठ चेंडूचा इशारा. सुंदर ट्रॉफ्याज आपल्याला पाहायला मिळतात. काहीतरी नवीन. गुडलेन स्पॉट वरनं टप्पा पडल्यानंतर हा चेंडू उचली घेतोय आणि त्यानंतर विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 2. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धाव संख्येची गरज. मॅच कदाचित काटेकी टक्कर होऊ शकते. हळूहळू मुळगाव संघानं या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलंय. पण चावरोळी संघ हा खेळ विसरलाय की काय ही आठवण आता इथून करावी लागेल. रोहित पाडगे बराच वेळानंतर स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्ग वरती कर्णधार प्रणित जंगम. जंग जंग पछाडे जा. ही जंग आहे. इथून मात्र जिंकायचंय. टॉप 4 मध्ये हे मैदान मुळगाव संघासाठी लक्की आहे. मागच्या हंगामामध्ये देखील एका ट्रॉफीचा मान त्यांनी पटकावलाय, कदाचित 3ऱ्या क्रमांकाचा. स्ट्राईक एंड वरती रोहित पाडगे. प्रणित जंगमचा हा पहिला चेंडू. यावेळेस आसमान दाखवताना रोहितनं घेतला. स्लॉट मध्ये पाठवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. पार्किंग प्लॉट मध्ये बिग बिग षटकार डीजे. अकरा चेंडू 16 धावसंख्येची गरज. चेंडू त्या मैदानामध्ये. राज घोसाळकर उठल्यानंतर असं वाटलं तो बॉल तेच घेऊन येतील, पण सागर तांबडेने ती जबाबदारी घेतली आहे. एवढा लांब चेंडू मारला गेला ना रोहित पाडगेच्या बॅटमधनं, तो चेंडू सरळ हरवलाय. आता नवीन चेंडूचा वापर केला जातोय. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर पूर्ण आली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि अशा वेळी पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. बघा मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं जोरदार अपील केली आहे. यष्टिरक्षक गप आहे. म्हणजे या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. 10 धावांची नोंद. रोहित पाडगे नावाची दहशत मैदानामध्ये आहे आणि हे आता मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं ओळखलंय. मॅच बॉल कदाचित मैदानामध्ये आलाय. 10 चेंडू 14 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. टीम सावरोळी संघाला विरोधात मुळगाव संघ. दहा चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंड वरती रोहित पाडगे. माझ्या सुमेध आजच्या रात्रीमध्ये आई एकविरेचे निसन भक्त माझे परम मित्र हॅरी पिंगळे सर, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य प्रवीण दोगाडे सर आणि मी स्वतः तुषार धुमाळ आणि बीएसए पॅनलची ही बी टीम यांच्या वतीनं मी सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. पुन्हा आपण बघतोय जीवाच्या आकांत्यानं क्षेत्ररक्षक अपील करतोय. त्याला माहिती आहे विकेटचं महत्व किती आहे आणि प्रणित जंगमनं मी तर म्हणेल आता कमबॅक करण्याची संधी शोधली आहे. 9 चेंडू 14 धावांची गरज. सावरोळी संघाचा 12 प्रतिनिधी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. राजू ओवाळ सर सांगतात हा चेंडू स्वेअर आहे. 11 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. विजयासाठी 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू 13
धावांची गरज. क्या तेरा क्या मेरा. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी बॅलन्स आहे. क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगणं कठीण आहे. पण प्रवीण दुगारे सरांनी सांगितले आज मी इथेच विश्राम करणार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलं गेलं. जोरदार हल्ला केलाय आणि इथे मात्र मोक्याच्या क्षणी चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 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 पार. आलेला चौकार. मदतीनं आता टोटल 15 धावांची नोंद. 8 चेंडू 9 धावांची गरज. हरेश पिंगळे साथी गुणलेखक काय जबरदस्त त्यांचं गुणलेखक आहे. सातत्यानं मला नरेश दळवीची ते आठवण करून देतात. जोरदार अपील LBW च्या माध्यमातून. इथे मात्र फलंदाज बाद होतोय रोहित पाडगे. द हिटमॅन आता करतोय परतीचा प्रवास. ठोक डीजे. सावरोळी संघाचा 12 प्रतिनिधी उभा राहिला आणि रोहित पाडगे आपण पाहतोय LBW च्या माध्यमातून परतीचा प्रवास करतोय. त्याचं बसणं सावरोळी संघासाठी किती लकी आहे हे मात्र इथे पाहायला मिळतंय. आता शेवटचे उरलेत 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. हा चेंडू दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. स्ट्राइक एंडवरती हर्षद चौथ्या क्रमांकाचा बॅटर आणि इथे आपण बघतोय एक स्टायलिश फटका खेळण्याच्या नादामध्ये हर्षदच्या यष्टा केल्यात उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. मॅच मध्ये ट्विस्ट. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर साहिल घोसाळकर आता मैदानामध्ये दाखल. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा तोच विक्रम होईल का जो पहिल्या मॅच मध्ये मुळगाव संघाने केलाय. 6 चेंडू मध्ये 9 धावा वाचवल्यात टीम मुळगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये. पण हा आजच्या रात्रीचा शेवटचा सामना आहे. इथे देखील सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावांची गरज. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. प्रणित जंगम संघाचे कर्णधार मुळगाव संघाच्या कर्णधाराला ही शेवटची विनंती आहे. कदाचित पंचांनी निर्णय केला तर तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. प्रणित जंगम पुन्हा एकदा आपल्याला सूचित करण्यात येते टीम मीटिंग करू नका. आता ती वेळ राहिलेली नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय सर्वेश. स्ट्राइक एंडवरती फलंदाज वैभव मेहतर. मी तर म्हणेल वैभव मेहतर जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सावरोळी संघाच्या दिशेने कधीही हा सामना झुकू शकतो. वैभव मध्ये क्षमता आहे. वैभव मध्ये क्लास आहे. वेळोवेळी संकटमोचकाची भूमिका त्यानं साकारली. मागच्या मॅचचा तो हिरो आहे. पण इथे सर्वेशला देखील विसरता कामा नये. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त त्यानं गोलंदाजी केली आहे आणि या मॅच मध्ये त्याची फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. इथे मात्र आता दोन्ही खेळाडूंवरती आपल्या संघाच्या गावाच्या नावाचं भवितव्य निर्धार ट्रॉफीमध्ये अवलंबून आहे. क्रिकेटच्या पटलावरचा नवीन इतिहास कदाचित रचण्याची शक्यता. पहिला चेंडू सर्वेशचा यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर. पंच पनिशमेंट करतायत. बाळा साळुंके सरांचा वाईटचा इशारा. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी ड्रेसिंग. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. कदाचित आता मुळगाव संघाला तेजस शहा याची आठवण इथून येत असेल.
जो आज अंडफीड आहे. मुळगाव संघाचा हा गोलंदाज सर्वेश, ज्याला प्रेमानं सगळे बाळू म्हणतात, पण इथे बाळूवरती आक्रमण केलंय मिस्टर हार्दिक पांड्या. वैभव मेहतरनं मारलाय सगळ्यात देखणा दर्जेदार एव्हन क्वालिटीचा षटकार. डीजे 55 विनंती आहे का हा सामना संपल्यानंतर स्टंप आणि बेल्स हे आपण आपल्याकडे जमा करा. शेवटचे आता 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. वैभव मेहतरनं देखणा मारलेला षटकार या मॅचची दिशा बदलतोय. पण इथे आता पुन्हा एकदा अशाच गोलंदाजीची गरज होती. वेगावरती स्वार झाला आणि तिथे मात्र षटकाराचा मार खावा लागला. आता टप्प्यावरती परफेक्ट वळण दिलं गेलं. 4 चेंडू 2 धावांची गरज. मॅच सहजासहजी सुटणार नाहीये. कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागतोय की काय. जरासा 12वा हल्ला की तिकडे काहीतरी वेगळं घडत असतं. डेट चेंडूचा इशारा थेट पंचाच्या माध्यमातून. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. अक्कू टप्प्याचा चेंडू इथे मात्र मारण्याचा इरादा केला. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आता. रनआउटची संधी आणि अशा वेळी तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी केली. आउट आहे की नाही. ऑन फील्ड डिसिजन काय सर. आउट. फलंदाज बाद झालाय. अजूनही ट्विस्ट आहे. 3 चेंडू 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज. इथे जर सिंगल आली नसती तर अजून मॅच मध्ये ट्विस्ट वाढण्याची दाट शक्यता होती. कुंदन वाघुले सर ज्यांचं एक स्वप्न आहे. हॅलो 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 हे राजू. कुंदन वाघुले सरांचा आवाज खूप देखणा आहे. यानंतर डीजे वाचणार नाही. मॅच कोणी जिंको कुंदन वाघुले सर त्याच्यासाठी गाणं म्हणतील. राज घोसाळकर मैदानामध्ये गेलेत. विजयासाठी 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. राज घोसाळकर मध्ये एक क्षमता आहे. कदाचित एखादा मोठा फटका मारून या मॅचला संपवतील. आणि जर षटकार मारून ही मॅच संपवली तर प्रवीण दुगाडे सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राज घोसाळकर या टीमचे बाहुबली आहेत. बाहुबली. मनगडात ताकद आहे. षटकार मारून 500 रुपये जिंकू शकतात. बाहेरना आवाज काहीतरी वेगळा येतोय. राज घोसाळकरनं षटकार नाही पण चौकार मात्र मारला आणि इथे टॉप 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये गेलाय. टीम हॅलो रोशन
दाबणे 11 सावरोडी. हा प्रवीण Yes, दुगाडे yes. सरांनी विचार केला तर देतील त्याला किंवा त्याच्याकडनं 250 घेतील. पंच बेल्स आणि स्टंप घेऊन इकडे या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राकेशजी मुळे सर देतील आणि